नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी अशोक भुई तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आपण जे मराठी टू इंग्लिश सिरीज चालू केलेली होती त्याच्यामधला आपला हा 7वा व्हिडिओ असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण शाळेमध्ये उपयोगी पडणारी काही 15 वाक्य शिकणार आहोत. तर चला तर मग तयार आहात का? ठीक आहे. तर पहिलं वाक्य आपण घेतलेलं आहे, मी आत येऊ का सर और मॅडम. दिस इज काइंड ऑफ अ रिक्वेस्ट. ही काय आहे? एक रिक्वेस्ट आहे. आणि रिक्वेस्ट आपण इंग्लिशमध्ये मे आय ने स्टार्ट करतो किंवा आपण एक परमिशन पण म्हणू शकतो. ही एक परमिशन आहे बेसिकली बघायला गेलं तर आपण हे पहिलं वाक्य असं लिहू शकतो, मे आय कम इन सर और मैडम. Okay, may I come in, sir or madam? So here we have made that request. आपण इथं काय केलं आहे? रिक्वेस्ट केलं आहे किंवा परमिशन म्हणू आपण त्याला. ठीक आहे. मॉडल ऑक्झिलरी मे आपण इथं यूज केलेलं आहे. तर हे तुम्ही ज्यावेळेस याल आणि म्हणजे क्लास चालू असेल, मला थोडंसं लेट झालं, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या टीचरला विचारू शकता, मे कम इन सर, मे कम इन मॅम. इन दॅट वे यू कॅन टेक देअर परमिशन अँड देन आफ्टर यू कॅन एंटर इन द क्लासरूम. येस, वन्स दे अलाव यू. ठीक आहे. सेकंड वन, मी बाहेर जाऊ का. ओके, मी बाहेर जाऊ का. अजून हे तुम्ही परमिशन त्यांची घ्यायला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही परमिशन कशी घेऊ शकता? मे आय गो आउट. मे आय गो आउट. मी बाहेर जाऊ का. So you can say like, may I go out sir or ma'am. In that way even you can ask. या पद्धतीने तुम्ही विचारू शकता त्यांना, सरांना किंवा मॅमला. मग ते तुम्हाला परमिशन देतील किंवा नाही देतील. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. मला माफ करा, मला उशीर झाला. ठीक आहे. नाउ हिअर अ स्टुडंट कम्स लेट. आता इथं काय होतं की एक स्टुडंट लेट आलेला आहे. मग तो अग्री करतो की मला लेट झालं, उशीर झाला, माफ करा यासाठी. तर तेच आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. कसं करायचं तर बघूयात. आय एम सॉरी. हाऊ विल यू से? आय एम सॉरी, आय एम लेट. आय एम सॉरी, आय एम लेट. मग तुम्ही टीचरला विचारू शकता की माफ करा, मला लेट झालं, असं सांगू शकता तुम्ही त्यांना. ठीक आहे. समजलं? आय एम सॉरी, आय एम लेट. इन द सेम वे यू कॅन टेल दिस. नेक्स्ट वन, मी माझा गृहपाठ केला आहे. आता हेच इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करताना होमवर्क म्हणजे गृहपाठ. बरोबर. ते आपण कसं सांगणार आहोत? ओके, सो हिअर यू कॅन से आय हॅव डन माय होमवर्क. आय हॅव डन माय होमवर्क. मी माझा गृहपाठ केलेला आहे. मी माझं होमवर्क केलेलं आहे. तर हे तुम्ही टीचरला सांगू शकता असं इंग्लिशमध्ये, आय हॅव डन माय होमवर्क. आणि जर केलंच नसेल तर कसं सांगाल? आय हॅव नॉट डन और आय हॅवंट डन माय होमवर्क. आय विल डू इट टुमॉरो असं पण म्हणू शकाल, म्हणजे उद्या करेल. ओके, सॉरी फॉर दॅट. ओके, मला समजलं नाही. आता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला समजत नसेल, एखादा टॉपिक हार्ड असेल, or maybe you are not paying attention in that way. At the time you can ask the teacher, you can request the teacher, or you can tell the teacher, I didn't understand it. I didn't understand it. मला हे समजलं नाही. I did not. Okay, you can say like I did not. Okay, yes. I didn't or I didn't even. I didn't or I did not understand it. Or in different way, sorry, I didn't get it. Sorry, I didn't get it. Okay? समजलं? ओके, कृपया पुन्हा सांगा. कृपया पुन्हा सांगा. Please repeat it. So okay, now see, this will be like a little bit
डिफरंट अँड ऑकवर्ड काइंड ऑफ फिलिंग, म्हणजे थोडंसं ऑड वाटेल, तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगू शकता. म्हणजे आता आपण असं म्हणू की प्लीज रिपीट इट, पार्डन सर, लाईक ते पण आपण म्हणू शकलो असतो. कुड यू प्लीज कम अगेन, अजून एक खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकलो असतो, कुड यू प्लीज कम अगेन, कुड यू प्लीज टेल अगेन, लाईक दॅट वे. कुड यू प्लीज come again or explain again. Now there can be like different meaning, म्हणजे याचे वेगवेगळे मिनिंग असू शकतात. जर ऐकायलाच नाही आलं, कुड यू प्लीज कम अगेन, समजलंच नाही तर कुड यू प्लीज एक्सप्लेन अगेन असं असू शकतं. ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने त्यांना रिक्वेस्ट करू शकता. समजलं का? तर अशी रिक्वेस्ट तुम्ही करू शकता, कुड यू प्लीज कम अगेन. आणि पोलाइट वे इज रिअली इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी पोलाइट व्हेनेवर यू कन्वर्स, व्हेन यू एक्सचेंज लँग्वेज, दॅट आहे. येस. नेक्स्ट वन, मी या प्रश्नाचे उत्तर देऊ का? ओके, आता हा प्रश्न तुम्हाला आन्सर येत आहे याचं, तर तुम्हाला आन्सर करायचं आहे. तर कसं म्हणाल, मी या प्रश्नाचे उत्तर देऊ का? ठीक आहे, इन इंग्लिश. ठीक आहे, आणि व्ह्युअर्सने तर ट्रान्सलेट केलंच असेल. कसं ट्रान्सलेट कराल तुम्ही? Okay, viewers, how can you try? Yes. May I answer? Okay. May I answer it? Or like, असं पण असू शकतं. May I answer this question? असं पण आपण करू शकलो असतो. समजलं? May I answer this? Oh, you can raise your finger like this and say, may I answer this? May I tell the answer? Like that way. The next one, ही माझी वही आहे. आता कसं सांगणार? ही माझी वही आहे. आता माझ्याकडे समजा एक वही आहे, तर मी असं म्हणेन की ही माझी वही आहे. इन इंग्लिशमध्ये आपण कसं करणार आहोत? मग व्ह्युअर्सनं तुम्ही कसं ट्रान्सलेट करू शकणार आहात? बघूया, ट्राय करा. तुमचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. This is my notebook. This is my notebook. All right, so we have got this sentence. This is my notebook. ही माझी वही आहे. समजलं का? समजलं असेल. चला तर मग पुढे जाऊया. हे माझं पुस्तक, मी माझं पुस्तक घरी विसरलो. ओके, मी माझे पुस्तक घरी विसरलो. आता विसरण्यासाठी आपण कुठला शब्द विचारूया किंवा वापरूया? विसरणं, यासाठी आपण कुठला शब्द वापरू शकतो? सोपा असेल. कुठला? फॉरगेट. आय हॅव फॉरगॉटन माय बुक. आय हॅव फॉरगॉटन माय बुक. मी माझं पुस्तक विसरलो आहे. म्हणजे कुठं? घरी. मी माझं पुस्तक विसरलो आहे, असं असेल. ठीक आहे, पुढं, कृपया माझी वही तपासा. तुम्ही होमवर्क केलेलं असेल आणि टीचरांना तुम्ही विचारू शकता की माझं होमवर्क चेक कराल का? येस, ते आपण हे करूया. कसं बनेल हे सेंटेन्स? चेक करणे, तपासणे. ठीक आहे. प्लीज चेक माय notebook. Please check my notebook. कृपया माझी नोटबुक तपासा, असं होईल. समजलं का? सोपं होतं. मला शंका आहे. आता सगळं समजेल हे पण काय जरुरी नाही, आणि सगळंच डोक्याच्या वरून जाईल हे पण गरजेचं नाही. काय वेळ डाऊट असू शकतात, आणि डाऊट तुम्ही विचारलेच पाहिजेत, आणि डाऊटचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या टीचरला विचारू शकता. पण हेच तुम्ही इंग्लिशमध्ये कसं सांगणार आहात, कसं विचारणार आहात? मला शंका आहे. I have doubt. Okay? I have doubt. Okay, I have a doubt असं पण आपण करू शकलो असतो इथं. I have a doubt. पण लावू याला. ठीक आहे? I have a doubt. I have a doubt. Be silent there. Be silent. I have a doubt. मी ते उद्या करेन. आता काय होतं की स्टुडंट्स कधी कधी होमवर्क करतच नाहीत. मग टीचर विचारतात, व्हॉट अबाउट युअर होमवर्क? हॅवंट यू डन इट?
देन द स्टुडंट सेज मी उद्या करेल. तेच इंग्लिशमध्ये कसं सांगेल? आय डू इट टुमॉरो. मी ते उद्या करेल. कसं म्हणू आपण? आय डू इट टुमॉरो. I'll do it tomorrow. So you can say in this way, sorry sir, sorry ma'am, I will do it tomorrow. In that way you can say this. Next one, मला बरं वाटत नाही. Yes, the student is sick. Okay, I am unwell. How the student can say I am unwell? I am unwell. I am unwell. Okay, मी आजारी आहे. माझी तब्येत ठीक नाही. I am unwell. नेक्स्ट वन, काल मी गैरहजर होतो. म्हणजे मी काल सेशनला आलो नाही किंवा मी कॉलेजला आलो नाही किंवा स्कूलला नाही आलो, तर त्या केसमध्ये कसं होईल? मी काल आलो नव्हतो पण टीचरने विचारलं कुठे आहे तुझं होमवर्क? तुझं होमवर्क नाही केलं तू. ओके, मग आपण त्यांना सांगतो की मी काल आलो नव्हतो. आय वॉज absent yesterday. आता इथं जर काल आहे बरोबर, yesterday. I was absent yesterday. मी काल उपस्थित नव्हतो किंवा गैरहजर होतो असं म्हणूया आपण मराठीमध्ये. ठीक आहे. द लास्ट कुठला आहे? धन्यवाद. सगळ्यात पॉवरफुल शब्द. ओके, हा. सो हियर यू कॅन से थँक यू सर और मैडम. थैंक यू सर और मैडम. So this was the last one that we did. I hope you enjoyed these 15 sentences. मला आशा आहे की तुम्ही ही 15 वाक्य स्वतः पण ट्राय केले असतील आणि खूप मजा पण आली असेल तुम्हाला. असे सेंटेन्सेस तुम्ही ट्रान्सलेट केलेले आहेत आणि ती पण डेली लाईफमधले आपले जे स्टुडंट्स असतात, कॉलेज स्टुडंट्स असतील किंवा स्कूल स्टुडंट्स असतील, त्या केसमध्ये त्यांना ही सेंटेन्सेस खूप उपयोगी पडणारे आहेत. ठीक आहे. तर आपला हे आज ट्रान्सलेशनचा एक पार्ट होता. एपिसोड नंबर 7 होता आणि या व्हिडिओमधले आपले हे सगळे सेंटेन्स तुम्ही ट्राय करू शकता किंवा अजून याच्यापेक्षा पण काही एक्स्ट्रा सेंटेन्सेस असू शकतात की तुम्ही घरी ट्राय करायला पाहिजेत. आता जो शेवट आहे या व्हिडिओचा, हे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे आणि गावामधले जे मुलं असतील किंवा शहरामध्ये पण असे मुलं आहेत की त्यांचं इंग्लिश खूप वीक आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण बघू द्या. असे कामाचे व्हिडिओ तर तुम्ही शेअर करू शकता, बाकीचे व्हिडिओ तर काय दिवस रात्र तर बघायला चालूच असतं. यातून तुमचं काहीतरी चांगलं होईल, तुम्ही काहीतरी 4 गोष्टी शिकाल, तुमचं इंग्लिश चांगलं होईल, करिअरमध्ये भरपूर गोष्टी चांगल्या होऊ शकतात त्यामध्ये. तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्प करेल. तर कृपया आपला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फुकट आहे. तर याच्यामध्ये काही असं तुमच्याकडून मी अपेक्षा नाही करत की तुम्ही सबस्क्रिप्शन हे केलं पाहिजे वगैरे. तर तुम्ही फक्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करू शकता. आता पेड सबस्क्रिप्शन नाही, फुकट आहे. सो डू नॉट वरी अबाउट इट. यू जस्ट लर्न. युअर लर्निंग इज एव्हरीथिंग फॉर अस. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप आभारी आहे. बाय फॉर नाव.